नमस्कार मंडळी, आपले भुसावळ टुरिझम म्हणजेच हिस्टॉरिक इंडिया या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आपण बऱ्याच दिवसानंतर एक अतिशय संक्षिप्त स्वरूपाचा माहितीपट घेऊन आलेलो आहोत, ज्याचं नाव आहे हिस्ट्री ऑफ खानदेश, द लँड ऑफ कृष्णा. तर तुम्हाला समजेलच मी याला टायटल लँड ऑफ कृष्णा असं का ठेवलेलं आहे. तर आपण क्रमाप्रमाणे एक संक्षिप्त रूपात ह्या व्हिडिओच्या रूपाने या खानदेशाचा इतिहास आपण पूर्ण जाणून घेऊ. तर हा माहितीपट अतिशय लांब आहे मित्रांनो. तर तुम्हाला जर का पूर्ण इतिहास या प्रदेशाचा जाणून घ्यायचा असेल तर आणि तरच या माहितीपटाला तुम्ही बघावं. नाहीतर तुम्हाला फक्त 2-3 गोष्टी माहीत करायच्या असतील तर तुम्ही कृपया हा व्हिडिओ बघू नका. जर जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला पूर्ण खानदेशाची माहिती हवी आहे, एकदम म्हणजे पूर्ण डिटेल स्वरूपाची, मुळापासून तर टोकापर्यंत, तरच तुम्ही हा बघा. आणि ह्या पटाच्या शेवटच्या बिंदूपर्यंत तुम्ही राहा, तरच मी तुम्हाला हा व्हिडिओ सजेस्ट करेल. तर तुम्ही हा व्हिडिओ का पाहावा? तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणत्याही प्रकारचं पुस्तक, शिलालेख वगैरे अन्य काही पाहण्याची गरज पडणार नाही, याची शाश्वती मी देतो. तर हां, तुम्हाला आकडे वगैरे, व्हॅल्यू वगैरे तुम्हाला बाकीच्या सोर्समध्ये भेटून जाईल. पण ह्याचा परिणाम, ह्या इतिहासाचा परिणाम खानदेशाच्या मातीवर काय झाला आणि खानदेश नेमकं ही पृष्ठभूमी काय आहे, हे तुम्हाला सर्व माहीत पडेल. तर चला, वेळेचा विलंब न करता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर हिस्ट्री ऑफ खानदेश, द लँड ऑफ कृष्णा. तर सर्वात पहिले हा प्रदेश कोणता आहे मित्रांनो, आपण ते बघून घेऊ. खानदेश. खानदेश म्हणजे जळगाव, धुळे आणि नंदुरबार. तुम्हाला हे हे 4 नंबरचं आपल्याला चित्र दिसत असेल. तर यामध्ये अ, खानदेश, जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे 3 मुख्य जिल्हे खानदेश प्रांतात येतात मित्रांनो. तर आधीच्या काळात काय झालं होतं, की ह्या ज्या खानदेशाची जी राजधानी आहे ती बुऱ्हाणपूर होती. आज ते मध्य प्रदेशामध्ये येते. आणि या बुऱ्हाणपूर आणि खानदेशामध्ये एक मोठा पर्वतरांग येतो, जो पूर्ण देशात प्रसिद्ध आहे. त्याचं नाव आहे सातपुडा पर्वत. जेव्हा आपण याच्या भौगोलिक परिस्थितीवर येऊ तेव्हा ते तुम्हाला माहीत पडेल. तर सध्या तरी हा प्रदेश कुठं आहे मित्रांनो, तर हा खानदेश महाराष्ट्रात, नॉर्दर्न महाराष्ट्र म्हणजे जळगाव, धुळे, नंदुरबार हा तो प्रदेश आहे. त्यानंतर धुळे जिल्ह्यात साक्री, शिंदखेडा, शिरपूर आणि धुळे हे 4 तालुके ह्या धुळे जिल्ह्यामध्ये येतात. तसंच नंदुरबारमध्ये अक्कलकुवा, अक्रोनी, नंदुरबार, नवापूर, शहादा, तळादे ह्या तालुक्यांचा याच्यात समावेश आहे. तसंच जळगावमध्ये पाहतात सर्वात मोठा तालुक्याचा म्हणजे GDPच्या दृष्टीने भुसावळ आहे. तर चाळीसगाव, भडगाव, पारोळा, अमळनेर, धरणगाव, येरोळा, एरंडोल, पाचोरा, चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर हे असे तालुके आहेत. तर जळगाव जिल्ह्यातील 15 तालुके, धुळे जिल्ह्यातील 4 तालुके आणि उरलेले 6 तालुके नंदुरबार, असा हा 25 तालुके आणि 3 जिल्हे मिळून खानदेश तयार होतो मित्रांनो. तर मोठा प्रांत आहे हा खानदेश. जरी महाराष्ट्रातल्या इतर प्रांतांच्या दृष्टीने जर का आपण यांचं कंपॅरिझन केलं तर खानदेश हा प्रांत छोटा आहे मित्रांनो. पण खानदेशाचं जी कंट्रीब्युशन आहे मित्रांनो, देशाच्या आणि महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटमध्ये, ते आपल्याला विसरता येणार नाही मित्रांनो. तर ते तुम्हाला कळेल. तर सर्वप्रथम आता खानदेशाचं नाव खानदेश का पडलं, आपला जो एकदम अतिशय आवडीचा मुद्दा आहे, आपण त्याच्याकडे येऊ. तर खानदेशाचं नाव खानदेश का पडलं मित्रांनो? तर खानदेशाचं नाव खानदेश का पडलं, तर याचं आपण वेगवेगळ्या राजवंशांद्वारे आपण जाणून घेऊ. तर सर्वात पहिले जेव्हा रामायण आणि महाभारताचा काळ होता मित्रांनो, तर रामायणामध्ये याला ऋषिक नाव हे याचं प्रचलित होतं. जेव्हा सीतामाईच्या शोधासाठी सुग्रीवाने वानरांना पाठवलं होतं, तेव्हा वानर ह्या प्रदेशात आले होते, असं आपल्याला शास्त्रांमध्ये भेटतं. ऋषिक ह्या प्रदेशात वानर आले होते सीतामाईचा शोध घेण्यासाठी. तर ऋषिक हे खानदेशाचं रामायणकालीन नाव होतं. तसंच महाभारताचं याचं नाव होतं खांडवन. पण याच्यात मित्रांनो मोठी कॉन्ट्रोव्हर्सी आहे. कारण
खांडवन म्हणजे इंद्रप्रस्थच्या शेजारी वसलेलं एक नगर आणि इंद्रप्रस्थ म्हणजे दिल्ली यमुनेच्या काठावर. तर त्या संदर्भानुसार खांडवन हे दिल्लीच्या शेजारी पाहिजे, इंद्रप्रस्थच्या शेजारी पाहिजे. तर पण आपल्याला असेही सोर्स भेटतात की महाभारताचं जुनं नाव हे खांडवन होतं महाभारतकालीन. तर पुढे याचं नाव कांदेश कसं झालं मित्रांनो? तर कांदेश असं झालं कारण आपल्याला माहीतच असेल जरासन जो की मगधचा सम्राट होता, फार ताकदवान राजा होता हा. तर जरासंध आणि कृष्णाचं युद्ध झालं होतं. तर जरासंध आणि कृष्णाचं युद्ध झालं आणि कृष्णाने कृष्णाला जरासंधाने हरवलं आणि कृष्ण गौडी लोकांना घेऊन खानदेशात आले आणि खानदेशात कृष्णाने गौडी लोकांना वसवले आणि हा झाला कृष्णाचा प्रदेश म्हणजेच कान्हाचा देश आणि त्याचं नाव झालं कानदेश. तर आता मित्रांनो आपण त्यावर जाणार नाही की जरासंध आणि कृष्णाचं युद्ध का झालं, मग जरासंधाने कृष्णाला कसं हरवलं, मग कृष्ण जरासंधला हरवू शकत नव्हता का, तो एक वेगळा भाग झाला. आपण हा खानदेशाच्या दृष्टिकोनातून आपण याला बघणार आहोत. जर का आपण त्या सर्व गोष्टी इन्क्लूड केल्या तर कदाचित 4-5 तासही कमी पडतील, हा व्हिडिओ खूप मोठा होईल. तर आपण खानदेशाच्या दृष्टिकोनातून हा माहितीपट बनवलेला आहे. तर याचं नाव खानदेश का पडलं, तर हा त्याच्या मागचा इतिहास होता की कृष्णाने जेव्हा जरासंधाने मथुरेवर आक्रमण केलं तेव्हा कृष्ण गौडी लोकांना घेऊन खानदेशात आले आणि गौडी लोक इथे स्थलांतरित झाले आणि ह्या गौडी लोकांचाच प्रदेश म्हणजे कृष्णाचा प्रदेश कान्हा देश म्हणून त्याचं नाव पडलं कानदेश. आणि हे कानदेश हे जे गौडी लोक होते मित्रांनो ते पुढे जाऊन अहिर झाले आणि या अहिरांचीच जी भाषा होती ती अहिराणी झाली, जी प्रामुख्याने आज खानदेशात बोलले जाते. तर तुम्हाला समजलं असेल की अहिराणीला अहिराणी का नाव पडलं आहे, कारण ती अहिराणी अहिर लोकांची भाषा होती आणि हे अहिर लोक कोण होते, हे प्राचीन गौडी लोक होते. तर ह्या गौडी लोकांची भाषा अहिर होती आणि ह्या अहिर लोकांचाच म्हणजे अभिर लोकांचाच देश म्हणजे अभिर देश असं याचं नाव झालं मित्रांनो. आणि आता तुम्हाला समजलं असेल म्हणजे याची जी कानदेश अभिर देश याची जी पार्श्वभूमी आहे ती कोणाशी जोडलेली गेलेली आहे, ती साक्षात कृष्णाशी जोडलेली गेलेली आहे, परमात्मा कृष्णाशी जोडलेली गेली आहे, परम भगवान कृष्ण देवांशी याची पार्श्वभूमी जोडलेली गेली आहे. तर म्हणून याला लँड ऑफ कृष्णा कानदेश असं म्हटलेलं गेलं आहे. आणि या यदुवंशातलाच एक महाप्रतापी राजा जो की यदुवंशी होता, यादव राजवंश. आपण जेव्हा हिस्ट्रीकडे वळू इतिहासाकडे वळू तेव्हा तुम्हाला समजेलच. तर जेव्हा या यदुवंशातला एक महाप्रतापी राजा होता ज्याचं नाव होतं सेऊणचंद्र. तर त्या सेऊणचंद्रावरनं ह्या प्रदेशाला नाव पडलं सेऊण देश. जेव्हा मी चांगदेवच्या मंदिराचा व्हिडिओ बनवला होता तेव्हा मी त्याच्यात त्या चांगदेव मंदिर ते यादवांनी बांधलेलं होतं, त्याच्यात मी पूर्ण तुम्हाला यादवांचा इतिहास सांगितला होता. तर तुम्हाला जर का तो व्हिडिओ बनवला असेल तर मी आय टॅबमध्ये ती लिंक तुम्हाला देईल, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर याचं नाव सेऊणदेश का झालं हे तुम्हाला कळालं. तर आता पुढं दानदेश. तर दानदेश म्हणजे दानदेश याचं नाव का पडलं, कारण जेव्हा अकबर जेव्हा या प्रदेशात आला होता आणि त्याने असिरगड किल्ला जिंकलेला होता आणि असिरगड किल्ला जिंकल्यानंतर त्याने त्याचा मुलगा जो दानियाल होता त्या दानियावरनं त्याला नाव दिलं होतं दानदेश. तर असं याचं दानदेश नाव झालं. आणि याआधी जेव्हा ह्या प्रदेशावरनं वेगवेगळे शासक राज्यकर्ते झाले ज्यामध्ये खिलजी होते, तुघलक होते. तर ह्या तुघलकांनी इथे फारुकी राजवंश प्रस्थापित केला होता. हा फारुकी राजवंशाने इथे तब्बल 210 वर्ष राज्य केलं मित्रांनो, जो की हा खानदेशाचा मुख्य राजवंश आहे. तर हा जो खानदेश होता मित्रांनो, तर गुजरातचा एक शासक होता ज्याचं नाव होतं अहमद शाह. तर या अहमद शहाने एक खानदेशाचा नासिर खा होता त्याला खान ही उपाधी दिली होती. आणि इथून जितकेही पुढे राजे झाले फारुकी राजवंशामध्ये ते स्वतःला खान नाव लावत गेले. म्हणून या खानांच्या राजांचा प्रदेश म्हणजेच खानदेश असं प्रचलन या चाललं. आणि हे खूप ऑथेंटिक
मानलं गेलं आणि हे खूप प्रचलित झालं म्हणून आजही याला खानदेश म्हणून ओळखतात. पण जर का मी तुम्हाला पूर्ण इतिहास सांगितला, जर का तुम्ही याचा मूळ इतिहास बघितला, तर याचं आधीचं नाव कानदेश होतं आणि नंतर याचं नाव खानदेश झालं मित्रांनो. तर तुम्हाला कळलं असेल की ऋषिक, खानदेश, अभिरदेश, यवनदेश, दानदेश, खानदेश कसं झालं. ऋषिक हे रामायणकालीन, खांडवयन हे महाभारतकालीन, कानदेश हे कृष्णाची पार्श्वभूमी, अभिरदेश ही गवळी लोक अहिर लोकांची पार्श्वभूमी ज्यांना कृष्णाने वसवलं होतं, सेवनदेश यादवकालीन पार्श्वभूमी, दानदेश अकबराचा मुलगा दानियालची पार्श्वभूमी, खानदेश फारुकी राजा त्याचं खानदेश जे टायटल होतं त्याची पार्श्वभूमी. तर तर ही पूर्ण मित्रांनो याची पूर्ण आख्यायिका हो की हा असा याचा नावाचा इतिहास होता. तर आता आपण पुढे वळू. हा तुम्हाला फोटो दिसत असेल कृष्णाचा. हा असिडगड किल्ला आहे आणि हा अकबर आहे. तर आपण पुढे जाऊ आता. तर कॉन्ट्राव्हर्सी काय आहे मित्रांनो? तर हीच कॉन्ट्राव्हर्सी आहे की जेव्हा आपण हिस्ट्री याची बघू तर खूप याच्यामध्ये मतभेद आहे इतिहासकारांमध्ये. म्हणून मी जेव्हाही तुम्हाला इतिहास सांगतो तेव्हा सांगतो की एका इतिहासकाराचं मत किंवा एका पुस्तकानुसार किंवा एका शिलालेखानुसार तगीच तुम्ही जाऊ नका. जेव्हा तुम्ही 4-5 इतिहासकारांचे मतं विचारात घ्याल, 4-5 शिलालेख बघाल, 3-4 पुस्तकं वाचाल, तेव्हा तुम्ही कुठं प्रॉपर इतिहासाकडे तुम्हाला जे तुमचं कन्क्लुजन आहे ते निघेल मित्रांनो. तर याचा इतिहास हा फार कॉन्ट्राव्हर्सीमध्ये आहे. तर कसा? तर मी काय बोललो की जेव्हा बुऱ्हाणपूरमध्ये जेव्हा बुऱ्हाणपूर ही खानदेशाची मुख्य राजधानी होती, तर बुऱ्हाणपूरचं ही जुनं नाव काय होतं? तर त्याकडे पण आपण वळू पुढे. जेव्हा आपण इतिहास बघू, तर ह्या बुऱ्हाणपूरचं जुनं नाव काय होतं? आणि मग खानदेशाचं जुनं नाव काय होतं? मग ते बदललं गेलं पाहिजे का? मग याचा मूळ इतिहास काय आहे? तर अशी वेगवेगळी कॉन्ट्राव्हर्सी आहे. तर आता आपण तीच बघणार आहोत. तर खानदेशाची राजधानी बुऱ्हाणपूर होती, जी आज मध्य प्रदेशमध्ये आहे. तर बुऱ्हाणपूर म्हणजे हे जे तुम्हाला चित्रात दिसत असेल बुऱ्हाणपूर, तर बुऱ्हाणपूर हे बुऱ्हान उल मलिक याने बसवलं होतं, जो की मुघल एम्परर होता आणि नासिर खानलाच त्याला टायटल दिलं होतं. तर बुऱ्हान उल मलिक, तर ह्या बुऱ्हान उल मलिकच्या नावावरून याला बुऱ्हाणपूर नाव पडलं. पण याचं जुनं नाव हे देवगिरी होतं, जे की यादवांनी ह्या प्रदेशावर राज्य केलं होतं. मी तुम्हाला सांगितलं भिल्लम, सेऊणचंद्रदेव हे जे राज्यकर्ते होते हे आधी यादवांची भूमी होती. हा पूर्ण यादवांचा प्रदेश होता म्हणून याला देवगिरी नाव पडलं होतं. तुम्ही जेव्हा संभाजीनगरमध्ये, औरंगाबादमध्ये जाल तेव्हा तिथे एक देवगिरी किल्ला आहे. तर त्याचंही नाव तुम्हाला देवगिरी दिसेल. तर नंतर त्याचंही नाव बदललं गेलं आणि दौलताबाद केलं गेलं. तर तसंच इथंही बुऱ्हाणपूरचं नाव बुऱ्हाणपूर केलं गेलं. तर याचं आधीचं नाव देवगिरी होतं. पण देवगिरीच्या आधीही याचं नाव होतं मित्रांनो. तर त्याचं नाव आधी होतं भृगीपूर. भृगीपूर म्हणजे मित्रांनो आपल्या शास्त्रांमध्ये भृगु ऋषी, जर का तुम्ही शास्त्र वाचलेलं असेल, पुराण वाचलेलं असेल, तर वेगळे ऋषी तुम्हाला भेटतील. तर ह्या ऋषींमध्ये भृगु ऋषीही होती. तर हे भृगु ऋषी या खानदेशात आले होते आणि त्यांनी इथं तपस्या केली होती. तर त्यांनी इथे तपस्या केली भृगु ऋषींनी आणि भृगु ऋषींनी इथं तपस्या केल्यामुळे याला भृगुपूर असं नाव पडलं गेलं आणि ह्या भृगुपूरचं पुढे नाव झालं देवगिरी आणि देवगिरीचं पुढे नाव झालं बुऱ्हान उल मलिक याने वसवलेलं हे शहर म्हणजेच बुऱ्हाणपूर, जे की आजही मानलं जातं. पण याचं ओरिजिनल नाव काय आहे तुम्हाला कळलं असेल की ते आहे भृगुपूर किंवा देवगिरी. तर देवगिरीबद्दलचा संदर्भ यादवांचा आणि भृगुपूरचा संदर्भ भृगु ऋषींचा आणि बुऱ्हाणपूरचा संदर्भ बुऱ्हान उल मलिकचा. तर ह्या हे जे बुऱ्हाणपूर आहे त्याच्या शेजारी तुम्हाला हा जो किल्ला दिसत आहे तो असिरगड आहे. तर ह्या असिरगडचं जे जुनं नाव आहे मित्रांनो तेही अहिरगड असं होतं. मी तुम्हाला जेव्हा याचं नावाचा इतिहास सांगितला की इथे अभिर लोक आले होते जे की कृष्णाने इथे वसवलेले होते. तर या अभिर नंतर याचं अहिर झालं आणि या अहिरांनीच जे की यादवांचीच एक वंशावली आहे, या यादवांनी हा अहिर किल्ला बांधला होता आणि याचं नाव होतं अहिरगड. तर अहिरवरनं जेव्हा इथे
परकीय राज्यकर्ते आले, मुस्लिम राज्यकर्ते आले आणि आक्रांते आले. त्यांनी ह्या अहेरगडाचं नाव बदलून असिडगड केलं आणि पूर्ण यदुवंशाची पार्श्वभूमी इथे समाप्त झाली मित्रांनो, आणि याचं नाव पडलं असिडगड. तर हा सुद्धा एक कॉन्ट्रोव्हर्सीचा मुद्दा आहे. आता असं म्हटलं जातं की हा जो असिडगड किल्ला आहे इथे, हे जे महादेवाचं तुम्हाला मंदिर दिसत आहे ना, तर इथे अश्वत्थामा येतो आणि पूजा करून जातो. तर तुम्ही जेव्हा महाभारत वाचाल तेव्हा तुम्हाला अश्वत्थामा, जो की द्रोणाचार्यांचा मुलगा होता, आता आपण परत त्याकडे वळणार नाही. तर हा इतिहास खूप मोठा होईल. आपण याला फक्त खानदेशाच्या दृष्टिकोनातून बघणार आहोत. मी आधीच सांगतो मित्रांनो, हा माहितीपट खूप मोठा होणार आहे. तर आपण एकदम याला मुळापासून तर टोकापर्यंत पाहणार आहोत, एकूण एक गोष्ट पाहणार आहोत. तर या खानदेशात जो असिरगड किल्ला होता, या असिरगड किल्ल्यात एक महादेवाचं मंदिर आहे आणि या महादेवाच्या मंदिरात अश्वत्थामा येतो आणि ह्या महादेवाची पूजा करून जातो, असं इथे लोकांची धारणा आहे मित्रांनो. तर रोज सकाळी इथे महादेवाची पूजा करतात आणि कोण करतं, कसं करतं, काहीच माहीत नाही. तर एक माणूस होता, त्याला एक साधू दिसला. तर त्याने त्या साधूला विचारलं की तुम्ही काय करत आहे या मंदिरात एवढ्या सकाळी. तर त्या साधूने त्याला तेल मागितलं आणि जसं त्याने तो चेहरा पाहिला, तो माणूस बेशुद्ध झाला मित्रांनो. आणि मग नंतर असं त्या कथेपासून असं झालं की म्हणजे कृष्णाने अश्वत्थामाला श्राप दिला होता की तू अ, तू अ, तुला मरण नाही, तू भटकत राहशील, तुला मरण नाही, मोक्ष नाही. तर जे 7 चिरंजीवी आहे त्याच्यात तो परत आपण आपला मुद्दा भटकतो आहे, पण अ, ते तुम्हाला सांगायला हवं. जे 7 चिरंजीवी आहे त्याच्यात अश्वत्थामा एक आहे. तर तो नेहमी त्याची जखम जी आहे, त्याचा एक जो कृष्णाने त्याचा हिरा काढून घेतला होता ललाटावरनं, तर तो जो त्याची जखम आहे ती त्याच्यात पू झाला आहे, त्याच्यात ती जखम सडलेली आहे. तर ती बरी करण्यासाठी तो तेल मागत असतो आणि तो सातपुड्याच्या जंगलात भटकत असतो. तर ती जखम बरी करण्यासाठी तो भटकत असतो आणि या महादेवाची पण अर्चना करत असतो. कारण अश्वत्थामा हा महादेवाचा मोठा महापराक्रमी सुद्धा भक्त होता. तर हे सुद्धा एक कॉन्ट्रोव्हर्सी आहे. पण आता काही लोक याला अंधश्रद्धा मानतात आणि काही लोक म्हणतात की अंधश्रद्धेला बढावा देण्याचं हे काम करत आहे. पण तुमच्या एक लक्षात आलं का की बघा, अश्वत्थामा, अहिरगड, यदुवंशी, गवळी लोक, अहिराणी अहिराणी अहिर लोकांचीच भाषा, म्हणजे अहिर लोकांच्याच भाषेवरनं अहिराणी झालं. तर हे सर्व जे मूळ आहे ते एकाच गोष्टीकडे जातात आहे मित्रांनो, आणि ते म्हणजे कृष्णाकडे. म्हणून द लँड ऑफ कृष्णा कानदेश. म्हणून द लँड ऑफ कृष्णा कानदेश असं याचं टायटल आहे मित्रांनो. तर हा पूर्ण कॉन्ट्रोव्हर्सीचा मुद्दा आहे मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल. जे की बुऱ्हाणपूर झालं, त्याचं जुनं नाव होतं देवगिरी, भृगुपूर. असिरगड किल्ल्याचं जुनं नाव होतं अहिरगड. अश्वत्थामा मंदिरात येतो. त्याच्यानंतर आता हा जो जे खांडववन आहे, जे अर्जुन खांडववन जाळत आहे, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, जर का शास्त्रानुसार आपण गेलं तर खांडव हे इंद्रप्रस्थाच्या शेजारी येतं आणि यमुनेच्या काठावर बसलेलं जे वन आहे ते खांडववन आहे. आणि या खांडववनाला आता तो पण एक वेगळा मुद्दा झाला की ह्या खांडवनाला अर्जुनाने का आग लावलेली होती, मग अग्नी इथे का प्रज्वलित झाला, तो एक वेगळा मुद्दा आहे मित्रांनो. आपण खानदेशाच्या दृष्टिकोनातून जाऊ तर खांडववन हे तिकडं दिल्लीच्या शेजारी आहे. तर पण इथले लोक म्हणतात की खांडववन, जो की भीष्मक प्रदेशाच्या शेजारचा प्रदेश आहे, भीष्मक आणि अश्मक प्रदेशाच्या शेजारचा प्रदेश आहे, जो की खांडववन खानदेश आहे. तर ही सुद्धा एक कॉन्ट्रोव्हर्सी आहे मित्रांनो. तर तुम्हाला माहीत पडलं असेल की इकडं खांडवनची काय कॉन्ट्रोव्हर्सी आहे, असिरगडची काय कॉन्ट्रोव्हर्सी आहे, बुऱ्हाणपूरची काय कॉन्ट्रोव्हर्सी आहे, याच्या नामांतरावरनं काय कॉन्ट्रोव्हर्सी आहे आणि असिरगडावरनं काय कॉन्ट्रोव्हर्सी आहे. तर तुम्हाला दोन्ही पक्षांचे मुद्दे कळाले. आता आपण कॉन्ट्रोव्हर्सी बघा, आपण पहिले ओरिजिन बघितलं
त्याच्यानंतर कॉन्ट्राव्हर्सी बघितली. आता आपण पुढे जाऊ, याच्या पुढच्या भागाकडे जाऊ, हिस्ट्रीकडे. थोडंसं पाणी पिऊ द्या मित्रांनो. हा माहितीपट आपला खूप मोठा होणार आहे, मी तुम्हाला आधीच सांगतोय मित्रांनो. जर का तुम्हाला एकूण एक याची माहिती बघायची असेल तरच हा माहिती बघा. तर आपण आता इतिहासाकडे वळू. तर हा आपला मुख्य भाग आहे, इतिहास आणि पर्यटन. तर इतिहास मित्रांनो, तर इतिहासाकडे जर का आपण बघितलं तर इतिहास खूप मोठा आहे आणि इतिहास अतिशय संक्षिप्त रूपाचा आहे. तर त्या अभावी आपण याला 6 ते 8 कालखंडांमध्ये आपण याला डिव्हाइड केलंय. जसं की रामायण, महाभारत, प्राचीन भारत, आणि मग प्राचीन भारतामध्ये मौर्य साम्राज्यापासून तर गुजर प्रतिहार पर्यंतचा इतिहास. मग नंतर अहिरांचा इतिहास, जो की यादवांचा इतिहास, नंतर दिल्ली सल्तनत, नंतर फारुकी वंश, मुघल सल्तनत, मराठा राज्य, ब्रिटिश एम्पायर आणि आपला सर्वांचा आवडता भारत, हमारा प्यारा भारत, भारत म्हणजेच इंडिया. तर असा हा 9 ते 10 कालखंडांमध्ये मी हा इतिहास तुमच्यासमोर डिवाइड केला आहे. तर बघा, आता रामायण आणि महाभारत जर का तुम्ही याचं ओरिजिन आणि कॉन्ट्रोवर्सी जर का नीट बघितलेली असेल, ऐकलेली असेल, तर 50% तर तुम्हाला तो इतिहास कळाला रामायण आणि महाभारतचा. पण आता आपण पुढच्या गोष्टी करू. तर रामायण, मी तुम्हाला बोलला की रामायण काळी याचं नाव होतं ऋषिक. तर जेव्हा वानरांनी ह्या प्रदेशात सीतामाईच्या शोधासाठी हे वन जे होतं, हे वन एक्सप्लोअर केलं. ह्या वनामध्ये सीतामाईला शोधण्यासाठी ते आले होते रानो सुग्रीवाच्या नेतृत्वात, आणि सुग्रीव आला होता श्रीरामचंद्रांच्या नेतृत्वात. तर त्या काळी ह्या प्रदेशाचं नाव होतं ऋषिक. आणि पुढे महाभारतकालीन जेव्हा आपण जातो तेव्हा 2 पक्ष आहे. एक पक्ष म्हणतो खांडवन होतं आणि दुसरा पक्ष म्हणतो की हा अश्मक आणि भीष्मक या दोघांच्या प्रदेशा शेजारचा जो प्रदेश आहे तो होता खांडवन. तर हा काहीसा इतिहास होता रामायण आणि महाभारताबद्दलचा. तर आता आपण जाऊ याचं प्राचीन भारताबद्दल. तर प्राचीन, बघा मित्रांनो, मौर्य साम्राज्यापर्यंतचा प्राचीन इतिहास आपल्याला भेटत नाही. तो सर्व इतिहास हा संग्रहित केला होता, शास्त्र संग्रहित केलं होतं, जे जे की आपलं नालंदामध्ये होतं. पण तो पण आता वेगळा मुद्दा झाला की नालंदामध्ये होतं, तर मग नालंदा विश्वविद्यालय का जाळलं गेलं वगैरे वगैरे. तर शास्त्र कुठं गेलं, याचे प्रूफ कुठं गेले, इतिहास कुठं गेला. हा जो इतिहास आपला भेटतो तो शिलालेखांवरून भेटतो, महाराष्ट्र गॅजेटियरवरनं भेटतो, इतिहासकारांनी केलेल्या संशोधनानुसार भेटतो, वेगवेगळ्या पुराव्यानुसार भेटतो, पुरातत्व सर्वेक्षण त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार भेटतो. तर त्याच्यावरूनच आपण हा इतिहास जाणून घेऊ शकतो. तर आपण पूर्ण मतं एकत्रित करून कंपाईल करून हा इतिहास जाणून घेऊ. तर रामायण आणि महाभारताबद्दल का तुम्हाला कळलं असेल, तर आता प्राचीन भारताबद्दल काय आहे? तर प्राचीन भारताबद्दल जेव्हा हडप्पा संस्कृती होती तेव्हा इथं म्हणजे इथला काही आपल्याला सोर्स भेटत नाही की तेव्हा या प्रदेशात काय झालं. पण आणि प्राचीन भारतात इथं काय झालं तेही आपल्याला समजत नाही. पण जर का प्राचीन भारतामध्ये जेव्हा हे मौर्य साम्राज्यापासून तर गुर्जर प्रतिहार पर्यंत जर का आपण हा काळ घेतला, तर ह्या काळामध्ये मित्रांनो इथे वेगवेगळे राजवंशांनी शासन केलं. ज्यामध्ये शक आले, सातवहन आले, शालिवाहन आले, चालुक्य आले, द ग्रेट राष्ट्रकूटा. हे जे तुम्ही हा जो तुम्ही फोटो बघताय ना, राष्ट्रकूट, गुजर प्रतिहार, आणि इकडं एक पाल राजवंश होता मित्रांनो. आणि इकडं कन्नौज कन्नौज प्रदेशासाठी ह्या 3 राजवंशाचा मोठा संघर्ष चालला होता. उत्तर भारतात गुजर आणि दक्षिण भारतात राष्ट्रकूट आणि पूर्व भारतात पाल, ह्या तिन्ही राजवंशाचा मोठा त्रिदलीय संघर्ष म्हणतात मित्रांनो याला. हा इतका मोठा संघर्ष होता, म्हणजे आपण ह्यावर एक नक्कीच मोठा व्हिडिओ घेऊन येऊ मित्रांनो, माहितीपट घेऊन येऊ. तर ह्या 3 राजवंशातला जो संघर्ष होता त्यात हे राष्ट्रकूट बघा, जवळपास दक्षिण भारत, मध्य भारत, पूर्व भारताचा काही भाग, पूर्ण जो साऊदेस जो इंडिया आहे त्याचा काही भाग,
जवळपास उत्तर भारताचाही काही भाग असे द ग्रेट राष्ट्रकूट डायनास्टी जी होती मित्रांनो, त्याचं मोठं योगदान या खानदेशात आपल्याला पाहायला भेटतं. तर ह्या राष्ट्रकूटांनी इथे राज्य केलं. तर त्या राष्ट्रकूटांच्या आधी चालुक्य, मग त्याच्यात बदामीचे चालुक्य, कल्याणीचे चालुक्य झाले, त्याच्या आधी शालिवाहन झाले, सातवहन झाले, शकांचंही इथे आपल्याला सोर्स भेटतो. पण कोणता राजा झाला, काय झाला, त्याचे आपल्याला प्रूफ भेटत नाही. तर रामायण महाभारतचा तो एक इतिहास झाला. जर का प्राचीन भारत आपण जर बघितला तर इथे 300 ईसापूर्व आहे मित्रांनो. 300 ईसापूर्वमध्ये इथं शकांनी राज्य केलं. नंतर 224 ईस्वी पासून तर 225 पर्यंत 35 ईस्वीपर्यंत इथं सातवाहनांनी राज्य केलं. नंतर शालिवाहनांनी राज्य केलं आणि पुढे चालुक्य, जो की महाराष्ट्राचा एक मुख्य राजवंश आहे, ह्या चालुक्यांनी 502 ईस्वीपासून ते 573 पर्यंत ईस्वीपर्यंत इथे राज्य केलं. आणि पुढे राष्ट्रकूटांनी 753 ईस्वीपासून ते 953 ईस्वीपर्यंत इथे राज्य केलं. तर हा पूर्ण मौर्य साम्राज्यापासून ते गुजर प्रतिहार राज्यापर्यंतचा हा कालखंड होता. तर मित्रांनो, इथे चालुक्य, राष्ट्रकूट ह्या दोन राजवंशांनी ह्या प्रदेशाला विकसित केलं. पण यापेक्षाही आता खानदेशाला जे सोन्याचे दिवस आले मित्रांनो, ते यादवांनी आणले. म्हणजे जे प्राचीन कृष्णाची पार्श्वभूमी लागलेली होती अहिर लोकांची, त्या अहिर लोकांच्याच यदुवंशाने यादवांनी ह्या प्रदेशाला फार डेव्हलप केलं मित्रांनो, फार विकसित केलं. आणि ह्या यादवांचं राज्य राष्ट्रकूटांनंतर इथे आलं, जे की 1191 ईस्वीपासून ते 1310 ईस्वीपर्यंत गेलं. ह्या यादवांनी मित्रांनो, ह्या यादवांनी, मी जे इथं लिहिलंय ना, अभिर म्हणजेच अहिर म्हणजेच यादव, आणि यादव म्हणजेच यादववंश, आणि या यादववंशाचीच राजधानी होती देवगिरी. आणि ह्या देवगिरी किल्ला हा आहे संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादमध्ये, जो आपल्याला आज औरंगाबादमध्ये भेटेल. तर तुम्हाला माहीतच असेल मित्रांनो, जेव्हा यादवांचं साम्राज्य खानदेशात चाललं होतं राष्ट्रकूटांनंतर 1191 मध्ये ते 1310 मध्ये जेव्हा यादवांचं राज्य इथे चाललं, तेव्हा उत्तर भारतात मोठा बदल झाला होता. तेव्हा दिल्ली सल्तनत गेली होती आणि दिल्ली सल्तनत नंतर इथे आले होते खिलजी. दिल्ली सल्तनतमध्ये आले होते म्हणजे तो पण एक वेगळा आहे. ती दिल्ली सल्तनतमध्ये मग गुलाम वंश झाला, खिलजी वंश झाला, तुगलक, सय्यद, लोडी, मग मुघल, तो वेगळा इतिहास आहे. त्याच्यावर आपण वेगळा माहितीपट बनवू. पण ह्या दिल्ली सल्तनतमध्ये जो खिलजी वंश झाला मित्रांनो, जो की गुलाम वंश नंतर बसला दिल्लीच्या गादीवर, तर ह्या खिलजी वंशाने पूर्ण भारतावर आक्रमण केला. आणि हा पूर्ण भारतासाठी फार विचित्र पिरियड होता. फार म्हणजे अतिशय आक्रांतांनी जो आक्रमण केलं होतं मित्रांनो, तेव्हा ह्या भारताची अशी दयनीय परिस्थिती झाली होती की तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही. तर एकूणच ह्या अल्लाउद्दीन खिलजीने मलिक कफूरला पाठवलं होतं देवगिरी जिंकण्यासाठी. आणि ह्या देवगिरीचा जो राजा होता रामचंद्र, तो मित्रांनो बळीस पडला. आणि हा जो रामदेव यादव आहे, ह्या रामदेव यादवांपासून ह्या मलिक कफूरने देवगिरी किल्ला जिंकला. आणि हा खानदेशही, ज्याला सोन्याचे दिवस आणले होते यादवांनी. मी तुम्हाला जेव्हा चांदेवाचं मंदिरावर एक व्हिडिओ केला आहे, जो की पूर्ण अतिशय संक्षिप्त रूपात 14 ते 15 मिनिटाचा आहे. त्याच्यात मी पूर्ण सांगितलं आहे की यादवांचा इतिहास काय आहे, आणि यादवांवरनं भिल्लमदेव काय आहे, सेऊणदेव काय आहे, रामचंद्र देव काय आहे. तर त्याच्यात मी पूर्ण यादवांचा इतिहास कव्हर केला आहे. तर ह्या यादवांनी काय कंट्रीब्युशन दिलं आहे खानदेशाला, तुम्हाला त्या चांगदेवाच्या माहितीपटामध्ये दिसेल. तर यादवांनी ह्या खानदेशाला सुवर्ण दिवस आणले. नंतर अल्लाउद्दीन खिलजीने मलिक कफूरला पाठवलं, देवगिरी जिंकली. रामचंद्र यादव याला गुलाम बनवले. आणि या ज्या राजकुमारी होत्या यादवांच्या, त्या दिल्लीला गेल्या. आणि मग आणि त्यांचं कन्वर्टम झाले, आणि अल्लाउद्दीन खिलजीने त्यांच्याशी लग्न केलं मित्रांनो. आणि इथं पूर्ण आपल्याला जो की यदुवंशाचा, जो यादव राज्याचा खानदेशावर पूर्ण जो पगडा दिसत होता,
तो इथे शेवटचा होता मित्रांनो. यानंतर कोणत्याही प्रकारचा यदुवंशाचा इथं इतिहास दिसला नाही. आणि ह्या यदुवंशांनी द लँड ऑफ कृष्णा, ज्या कृष्णाने यादवांना इथे आणलं, त्यांचा हा शेवटचा राजा झाला इथं. आणि रामचंद्रदेव आणि दिल्ली सल्तनतमध्ये खिलजीचं इथं खिलजी वंश इथे प्रस्थापित झाला. मग खिलजीनंतर दिल्लीमध्ये मोठा बदलाव झाला आणि खिलजीनंतर पुढे आले तुघलक. आणि तुघलकांमध्ये काय झालं मित्रांनो, तुम्ही तुम्ही जेव्हा नकाशे बघाल तेव्हा हा जो मी तुम्हाला हे जे चित्र दाखवलं हे तर राष्ट्रकूट गुजर झालं. गुजर नंतर भारतात आक्रांती आले. गुजरांनी जसं राष्ट्रकूटांचं मी तुम्हाला दाखवलं त्रिदलीय संघर्ष, कसं गुजरांनी आक्रांतांना इकडे वेस्टर्न जो पश्चिमात्य जी पश्चिम जी देश आहे ती पश्चिम देशात धरून ठेवली होती आणि परकीय आक्रमणांना येऊ दिलं नव्हतं भारतामध्ये. तर जसा गुजरवंश हा कोलाप्स झाला मित्रांनो इथे, जसा गुजरवंश इकडे कोलाप्स झाला तसं मग हे गुलामवंश आले, हे इकडे आले. तर हा एक मोठा इतिहास आहे. नंतर पृथ्वीराज चव्हाण वगैरे ते त्याच्यानंतर ते आपण तो वेगळा मुद्दा आहे. तर दिल्ली सल्तनत प्रस्थापित झाली आणि दिल्ली सल्तनतीनंतर तुघलक वंश प्रस्थापित झाला खिलजी नंतर इकडं. आणि या तुघलकाने इथे खानदेशात मोठा बदलाव केला आणि त्याचा बदलाव आजही आपल्याला पाहण्यास भेटतो. या तुघलकाने काय केलं, हा तुघलकाचा महम्मद बिन तुघलक हा जो शासक होता, या महम्मद बिन तुघलकाने इथे फारुकी राजवंश प्रस्थापित केला. जे मी इथं लिहिलंय ना फारुकी किंगडम, याचा रोल आता इथे येतो. तर फारुकी राज्यकर्त्यांनी इथं राज्य केलं आणि ह्या फारुकी राज्यकर्ते इथे झाले, जो की खानदेशाचा मुख्य राजवंश ठरला यादवांनंतर, ज्यांनी इथे 210 वर्ष राज्य केलं यदुवंशानंतर. तर या फारुकी राज्यकर्त्यांनी 210 वर्ष इथे राज्य केलं आणि 210 वर्ष म्हणजे ह्या फारुकी किंगडमचं या खानदेशात खूप अस्तित्व राहिलं मित्रांनो. जेव्हा मी तुम्हाला पालचा एक व्हिडिओ बनवलेला होता मी पाल किल्ल्याचा, त्याच्या काही तुम्हाला तुघलकांबद्दल सांगितलं मी. तर इतिहासावर आपला खूप आपण इतिहासामध्ये खूप डिटेलमध्ये जातो. तर तुम्ही पण तो मी आय टॅपमध्ये तुम्हाला ते लिंक देईल पाल किल्ल्याची, तुम्ही तोही बघू शकतात. तर महम्मद बिन तुघलकाने इथे फारुकी राजवंश प्रस्थापित केला. महम्मद बिन तुघलकाच्या अधीनस्थ हा फारुकी राजवंश इथे राज्य करत गेला आणि या फारुकी राज्यकर्त्यांनी इथे राज्य केलं. मग पुढे काय झालं, मग पुढे जेव्हा दिल्लीमध्ये मोठा बदल झाला आणि दिल्ली सल्तनत ही नाहीशी झाली आणि पुढे बाबर आला, मग बाबर नंतर अकबर आला, हुमायूँ आला आधी, मग ते वेगळं झालं. मग ते कसं झालं, मग त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनेल. पण खानदेशाच्या दृष्टिकोनातून जेव्हा अकबर इथे आला, जेव्हा अकबराने त्याचं राज्य एक्सपांड करायला सुरुवात केलं, त्याचा साम्राज्य विस्तार करायला त्याने चालू केलं, तेव्हा तो खानदेशाच्या मोहिमेवर होता आणि तेव्हा इकडे फारुकी राजवंश राज्यकर्ते होते. तर काय झालं, तर बघा इकडे फारुकी राज्यकर्ते असले तरी त्यांच्या अधीनस्थ यदुवंशातले काही सेनापती होते, हे पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. पण मुख्य फारुकी राजवंश होते इथं. तर जेव्हा अकबराची ही शेवटची मोहीम मानली जाते खानदेशाची. तर जेव्हा अकबराला त्याच्या जो प्रवास होता आयुष्यातला, खानदेशाची मोहीम सर्वात त्याला जड गेली होती मित्रांनो. कारण दिल्लीपासून खूप मोठं अंतर येतं आहे खानदेशात आणि जेव्हा तो राजधानी बुरहानपूर आणि बुरहानपूरमध्येही जो असिरगड किल्ला जिंकायला गेला होता, तर असिरगड किल्ला जिंकायला गेला होता तेव्हा त्याच्या मुलाने दिल्लीमध्ये विद्रोह केला आणि जेव्हा त्याने दिल्लीमध्ये विद्रोह केला तेव्हा अकबराला वाटलं की आता आपली दिल्ली पडली, म्हणून तो खानदेश सोडून परत दिल्लीला निघाला. आणि पण तेव्हा त्याला त्याच्या सेनापतींनी सांगितलं, नासिर खानने सांगितलं की नाही, आपल्याला ही मोहीम आधी फते केली पाहिजे. तो कसा केला होता
केशवदेव कोण होता, बुंदेलखंडचा काय याच्यात रोल होता. खूप म्हणजे आपण इतिहास हे सर्व लिंक आहे एकमेकांशी. इतिहास आपण जेव्हा जाणून घेऊ ना, तो इतका संक्षिप्त रूपाचा आहे. पण आता आपण खानदेशाच्या दृष्टिकोनातून बघू, की अकबर इथे आला आणि तेव्हा फारुकी राज्यकर्ते इथे राज्यकर्ते झाले. फारुकी राज्यकर्त्यांचे जे सेनापती होते ते अहिर यदुवंशी होते आणि अकबराचा जो सेनापती होता तो नासिर खान होता. तर जेव्हा अकबर इथे आला, मध्ये विद्रोह आग्रा, दिल्ली, आग्रा, पूर्ण दिल्ली सल्तनतची जेवढी सीमा होती तिथे त्याने विद्रोह केला आणि त्याला जो मदत करत होता तो तिकडे बुंदेलखंडचा शासक होता, त्याचं नाव होतं केशवदेव. तो तर तेव्हा अकबराला ही मोहीम खूप जड गेली होती, पण अखेरच तर नासिर खानने ही जो अकबरचा जो एम्परर होता नासिर खान, त्याने हे मोहीम फतेह केली आणि हा किल्ला अकबराला जिंकून गेला आणि इथे मग पुढे मुघल सल्तनत प्रस्थापित झाली. आणि फारसं मुख्यतः पुढे याचं एक मोठं योगदान म्हणजे जेव्हा मी तुम्हाला सांगेल इंटरेस्टिंग फॅक्ट, जो आपला मुख्य मुद्दा असतो, की असे कोणते मुद्दे आहे की जे खानदेशाला पूर्ण भारतामध्ये एक वेगळं बनवतात. तर जेव्हा जो तुम्हाला दिसेल ना मुमताज शहाजहान, हे तुम्हाला माहीत असेल शहाजहान मुमताजचं काय होतं. तर हा शहाजहान आणि मुमताजचं जे प्रेम होतं, त्या प्रेमचं जो साक्षीदार होता तो हा असिरगड किल्ला होता. आणि तिथेच मुमताजचा जो टॉम्ब आहे, जी समाधी आहे, तिथं पण आहे. म्हणजे ताजमहालमध्ये पण आहे आणि इथे पण आहे. तर हा जो किल्ला आहे तो शहाजहान आणि मुमताजच्या प्रेम प्रकरणाचा साक्षीदार आहे असं मानलं जातं. तर हा एक मोठा आहे. तर खानदेश आणि बुऱ्हाणपूर आणि असिरगड इतिहासात, जर का तुम्ही खानदेशाचा इतिहास जाणून घ्याल आणि त्याच्यात जर का बुऱ्हाणपूर आणि असिरगड किल्ला येणार नाही, तर खानदेशाचा इतिहास अधुरा आहे, हा अपूर्ण आहे. तर ही मुघल सल्तनतने दिलेली देण आहे. म्हणून इथं ब्लॅक टॉम, काळ्या रंगाचा ताजमहाल, तो तिथं झाला पांढऱ्या रंगाचा ताजमहाल कुठं, आग्र्याला. आणि इथं जो आहे खानदेशात, तो आहे काळ्या रंगाचा ताजमहाल. म्हणजे बघा तुम्ही, पूर्ण भारतामध्ये जो जगाचं 7 आश्चर्यांपैकी जो एक आश्चर्य आहे ताजमहाल, तो आहे संगमरवरी दगडापासून बनलेला ताजमहाल. पण आपल्या खानदेशात पण एक ताजमहाल आहे आणि तो ताजमहाल म्हणजे द ब्लॅक ताजमहाल, जो आहे बुऱ्हाणपूरमध्ये. पण हे मित्रांनो लोकांना माहीत नाही. पण हे आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जर का ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच दृष्टिकोन आहे. जर का 10 लोकांना सुद्धा माहीत पडलं तर ते 10 लोक पुढच्या 10 लोकांना सांगतील. आणि असा हे जे ज्ञान, कृष्ण गीतेत म्हणतात की ज्ञानासारखं पवित्र काही नाही. तर हे असं पूर्ण जनजागृती होईल या ज्ञानाची. आपलं गाव देशाला माहीत पडेल. आपला खानदेश जो की जगापासून एकदम अलिप्त झालेला आहे, आपला जो खानदेश जो आपल्या देशापासून अलिप्त राहिलेला आहे. जर का इतिहास म्हटला तर पूर्ण मराठा एम्पायर, मुघल एम्पायर, पण खानदेशाचं नाव येत नाही. मराठा एम्पायरने खानदेशाला दिलेली इतकी मोठी देण आहे, पण ते खानदेशाच्या लोकांना अजून माहीत नाही. ते मी सर्व ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो. फक्त प्लीज माझी मनापासून कडकडून विनंती आहे तुम्हाला, तुम्ही हा पूर्ण माहितीपट बघा. तर हे पूर्ण काही मुघल सल्तनत झालं. मग आता तुम्ही उत्सुक आहे मराठा एम्पायर, द ग्रेट मराठा एम्पायर. या मराठा राज्याने काय दिलं या खानदेशाला? तर खानदेशाला काय दिलं ह्या मराठा राज्याने? तर जेव्हा जेव्हा शिवाजी महाराजांनी सुरतेची पहिली स्वारी केली होती, त्याच्यानंतर सुरतेची दुसरी स्वारी केली होती, त्याच्यानंतर संभाजी राजांनी बुऱ्हाणपूर लुटलेलं होतं. या औरंगजेबाने जेव्हा बुऱ्हाणपूर, औरंगजेबाची जी आर्थिक राजधानी होती, त्या आर्थिक राजधानीला बुऱ्हाणपूर म्हटलं गेलं होतं. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की मुघलांनी सुद्धा खानदेशाला किती डेव्हलप केलं होतं. बघा, यादवांनंतर खानदेशाला डेव्हलप केलं ते फारुकी वंशाने, फारुकी नंतर केलं ते मुघलांनी. तर मुघलांनी इतकं डेव्हलप केलं की इथे सुवर्णरत्न, सोनं सर्व बुऱ्हाणपूरमध्ये होतं. मग संभाजी महाराजांना एक याची कल्पना लागली आणि संभाजी राजांनी या बुऱ्हाणपूरला इतकं लुटलं की पूर्ण संपत्ती घेऊन बुऱ्हाणपूर पूर्ण लुटून ते आले आपल्या परत दख्खनेत.
आणि याचा जो हे होता, याचा जो विद्रोह होता तो औरंगजेबाला करायचा होता. तर तो विद्रोह औरंगजेबाला करायचा होता, म्हणून त्याने संभाजीराजांसाठी युद्ध करायचं ठरवलं. आणि संभाजीराजांसाठी त्याने युद्ध करायचं ठरवलं ते रामशेष किल्ल्यावर. अरे, आपला मुद्दा परत भटकला मित्रांनो. तर हा इतिहास खूप मोठा आहे. तर संभाजी महाराजांनी जेव्हा बुऱ्हाणपूर लुटलं होतं, मी तुम्हाला रामशेठचं युद्ध काय, संभाजी महाराजांचं युद्ध काय, संभाजी औरंगजेबांमध्ये किती युद्ध झाले, त्याच्यावर एक वेगळा माहितीपट मी तुमच्यासमोर घेऊन येईल. पण आता सध्या खानदेशाच्या दृष्टिकोनातून जेव्हा संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर लुटलं होतं, तेव्हा तेव्हा या खानदेशातून संभाजी महाराजांनी स्वारी केली होती आणि खानदेशाला पण लुटलं होतं. तेव्हा या खानदेशात जे यदू लोक होते, जे 18 पगड जाती आणि बाला बडुते दारवांमध्ये जे लोक येत होते, ते संभाजी महाराजांची साथ दिली होती. आणि याच्या आधी जे शिवाजी महाराजांनी सुरतेची लुटालूट केली होती 2 वेळा, सुरतेची पहिली स्वारी आणि सुरतेची दुसरी स्वारी, जेव्हा सुरत 2 वेळा लुटलं होतं मित्रांनो, तेव्हा सुद्धा शिवाजी महाराज खानदेशामध्ये जळगाव जिल्हा येत असलेल्या धरणगावमध्ये थांबलेले होते मित्रांनो. हे मोठं मराठा इतिहासाचं कंट्रीब्युशन झालं मित्रांनो खानदेशामध्ये. आता अजून खानदेशाने याच्या पलीकडे खूप काही दिले. आज जी जळगावची केळी आहे ना, जळगावची केळी आज जी 7 समुद्रापार गेली आहे, जळगावची केळी ही खानदेशाची जळगावची केळी जी 7 समुद्रापार गेली आहे, त्याच्या मागे जे व्यक्तिमत्व होतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हे कसं झालं हे मी तुम्हाला पुढे पुढे सांगत राहील. पण आता सध्या मराठा साम्राज्याने काय दिलं खानदेशाला हे तुम्ही लक्षात घ्या, की जळगावची केळी विकसित करण्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांचं मुख्य योगदान होतं. सुरतेची पहिली स्वारी, सुरतेची दुसरी स्वारी, बुऱ्हाणपूर लुटलं, आणि हे पूर्ण ह्या खानदेशाला दिलेलं मराठा एम्पायरचं कंट्रीब्युशन आहे. जेव्हा मुघलांचा अंत झाला आणि शिवाजी महाराजांनंतर जेव्हा बाजीराव पेशवा जेव्हा एक्सपांड करता, मराठा साम्राज्य विस्तार करता जेव्हा मराठा साम्राज्याचा, तेव्हा हा बाजीराव पेशवा दख्खने शाहू महाराजांसमोर सांगतो साताऱ्याच्या गादीत, जर का ह्या मराठा साम्राज्याला ह्या भगव्या ध्वजाची पताका पूर्ण जर का अखंड भारतात न्यायची असेल ही पताका, तर सर्वात पहिले मराठा साम्राज्याचा विस्तार केला पाहिजे. आणि त्याच्या पहिले जर का आपल्याला हा विस्तार करायचा असेल, जर का मराठा साम्राज्याला उत्तर भारतात जायचं असेल, तर त्याचं गेट आहे खानदेश. बघा, म्हणजे मी जेव्हा भौगोलिक परिस्थितीवरनं येईल त्याच्यात एक कनेक्टिव्हिटी नावाचा मुद्दा मांडलेला आहे. त्याच्यात खानदेशाला जर का उत्तर भारताकडून दक्षिण भारताकडे यायचं असेल, तर मध्ये लागतं गेट, आणि त्या गेटाला म्हणतात नॉर्थ गेट ऑफ महाराष्ट्र. तर उत्तर महाराष्ट्राचं जे द्वार आहे ते खानदेशाला म्हटलं जातं. म्हणून दक्षिणेकडून जेवढेही उत्तरेकडे राज्य गेले, त्यांनी खानदेशाला उत्तरेचं द्वार म्हटलं, आणि उत्तरेकडनं जेवढेही दक्षिणेकडे आले त्यांनी खानदेशाला दक्षिणेचं द्वार बोलले. मग राष्ट्रकूटांनी जेव्हा कन्नौजवर आक्रमण केलं आणि खानदेशाला त्यांनी म्हटलं होतं उत्तरेचं द्वार खानदेशाला. आणि जेव्हा मराठांनी उत्तरेकडे साम्राज्य विस्तार केला बाजीराव पेशव्याच्या नेतृत्वात, तेव्हा खानदेशाला उत्तरेचं द्वार बोलले. तसंच जेव्हा खिलजी, तुघलक, मुघल हे जेवढेही राज्यकर्ते आले, परकीय आक्रांती आले महाराष्ट्रात राज्य करायला, तेव्हा त्यांनी खानदेशाला दक्षिणेचं द्वार बोलले. म्हणजे हा जो खानदेश आहे मित्रांनो, जो की इथं आहे, मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं, जो की इथं आहे, तो खानदेश हा एक गेट आहे. तर बघा किती मोठी गोष्ट आहे. आणि ह्या इंग्रज बघा किती हुशार आहे. त्यांनी काय केलं, त्यांनी पूर्ण इतिहास बघितला की रामायण, महाभारत, प्राचीन भारत, मौर्यापासून गुजरपर्यंत, अहिर, यादव, गिल्ली सल्तनत, खिलजी, तुघलक, सय्यद, लोडी, फारुकी किंगडम, मुघल, बाबर, सर्व सर्व मराठा, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अकबर वगैरे, हे सर्व त्यांनी इतिहासाचा त्यांनी अभ्यास केला. आणि त्यांना भारताची संपत्ती इंग्लंडला न्यायची होती. मग त्यांनी ठरवलं की ह्या महाराष्ट्रात असा कोणती जागा आहे की जी पूर्ण प्रदेशाला कनेक्ट करेल, आणि त्याच्यात आपलं नाव येतं भुसावळ. भुसावळ
द लँड ऑफ कनेक्टिव्हिटी. भुसावळ द रेल सिटी, भुसावळ द हॉट सिटी. भुसावळ एक असं शहर आहे ज्याच्या उत्तरेला, पश्चिमेला आणि दक्षिणेला सातपुडा, सह्याद्री, अजिंठा या 3 पर्वतरांगा आहे. भुसावळ हे असं शहर आहे जे की तापी, गिरणा, पूर्णा अशा खोऱ्यात वसलेलं आहे. भुसावळ असं शहर आहे की जिथून तुम्हाला दिल्ली, काश्मीरपासून तर रामेश्वरमपर्यंत, गुजरातपासून तर कामाख्या म्हणजे आसामपर्यंत, म्हणजे पूर्ण चारही, पश्चिम भारत, उत्तर भारत, दक्षिण भारत, पूर्व भारत, तुम्हाला चारही बाजूने ह्या भुसावळातून जाता येईल. तर ह्या इंग्रजांनी या खानदेशात एक अशी जागा शोधून काढली की कोणती अशी जागा आहे की जिथून प्रत्येक जागेला आपल्याला जागा येईल, तर ते आहे भुसावळ. आणि त्यांनी भुसावळाला डेव्हलप केलं. मग आपण येऊ पुढे द ब्रिटिश एम्पायर. जेव्हा 1818 साली जेव्हा तिसरं अँग्लो मराठा युद्ध झालं, बाजीराव पेशवा हारला. तो बाजीराव पेशवा नाही, दुसरा बाजीराव पेशवा हरला आणि 1818 साली पूर्ण भारतावर ब्रिटिश साम्राज्य प्रस्थापित झालं आणि हा भारत देश 150 वर्ष गुलामीखाली गेला आणि हा खानदेशही गुलामीखाली गेला मित्रांनो. आणि खानदेशाचे दुष्काळाचे दिवस चालू झाले, जे की आजपर्यंत आहे. एक खानदेश, ज्या खानदेशाने यदुवंशात सुवर्णयुग पाहिलं. एक खानदेश, ज्या खानदेशाने मुघलांच्या काळात सुद्धा सुवर्णयुग पाहिलं. एक खानदेश ज्याने मराठाच्या काळात सुद्धा सुवर्णयुग पाहिलं. आणि एक खानदेश ज्याने कान्हादेश होऊन ह्या त्या सुवर्णयुग पाहिलं. पण आता हा खानदेश असा झाला ब्रिटिशांपासून 150 वर्षापासून, 1818 पासून ते 2024 पर्यंत ह्या खानदेशाचं आज सर्व दुष्काळ आहे. या खानदेशाला कोणी ओळखत नाही. तर हा जो खानदेश आहे त्याला आज जी त्याची परिस्थिती अशी आहे दुष्काळाची, त्याच्या मागे एकच आहे, ब्रिटिश एम्पायर. यांनी या प्रदेशाचं इतकं शोषण केलं. जो नंदुरबार जिल्हा दिसतो ना तुम्हाला मित्रांनो, तर नंदुरबार जिल्हा आधी खूप विकसित होता, पर्यावरणाने पूरक होता, शेती होती, धरण होतं, नदी होती, वातावरण एकदम छान होतं, आदिवासी लोक, भिल लोक समृद्ध होते. पण ह्या ब्रिटिशांनी त्यांचं शोषण केलं आणि त्यांचे हक्क त्यांच्यापासून हिणावून घेतले आणि आजही ते लॉ तसेच आहे. आजही जर का जंगलातून स्वयंपाक करण्यासाठी जर का लाकूड तोडायचं असेल, तर एक कायदा केलेला आहे, तुम्ही कोणत्याही भारताने संरक्षित केलेल्या जंगलाचं लाकूड तोडू शकत नाही. मग हे भिल लोक कुठं जातील? तर हे सर्व ब्रिटिशांची देण आहे. तर पण ब्रिटिशांनी हे काही चांगले कामं केले मित्रांनो या खानदेशात. तर चांगले काम म्हणजे हेच भुसावळसाठी चांगलं काम. भुसावळ आज जे आहे ते सर्व ब्रिटिशांची देण आहे, ह्या इंग्रजांची देण आहे. तर ब्रिटिशांनी 1818 साली या खानदेशात राज्य प्रस्थापित केलं आणि 1818 पासून 1947 पर्यंत ब्रिटिशांचं खानदेशावर राज्य होतं, ज्यात त्यांनी खानदेशात भुसावळला खूप डेव्हलप केलं. इतकं डेव्हलप केलं की बुऱ्हाणपूर, सुरत सर्व संपत्ती इथून लुटून घेऊन गेले. असं झालं. पण 1947 नंतर जेव्हा हा भारत आपला स्वतंत्र झाला आणि या स्वातंत्र्यानंतर भारत म्हणजेच इंडिया हा स्वतंत्र झाला आणि हा खानदेश सुद्धा स्वतंत्र झाला मित्रांनो. आणि या खानदेशाचे पारतंत्र्याचे दिवस, दुष्काळाचे दिवस अखेर नाहीसे झाले. मग नंतर 1947 पासून तर आज 2024 पर्यंत या 75 वर्षाच्या कालावधीत हा खानदेश थोडा थोडा का होईना प्रगती करतोय. आज काहीसही नाही म्हटलं तरी खानदेश डेव्हलप करत आहे. पण या खानदेशात जर का विकसनशील जिल्हा असेल तर तो जळगाव जिल्हा आहे आणि बाकीचेही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून धुळे आणि नंदुरबार सुद्धा डेव्हलप होत आहे. आणि या खानदेशातला सर्वात विकसित जो तालुका असेल तो भुसावळ आहे मित्रांनो. आणि त्याच्या मागे ह्या ब्रिटिशांची पार्श्वभूमी लागलेली आहे. तर हा पूर्ण एकंदरीत मित्रांनो संक्षिप्त रूपाचा इतिहास होता. रामायण, महाभारत ज्याच्या पार्श्वभूमी होती रामाची, कृष्णाची, प्राचीन भारताला ज्याला पार्श्वभूमी होती
गुजर प्रतिहार, राष्ट्रकूट, चालुक्य, यादव, त्याच्यानंतर अभीर म्हणजेच यदुवंशी, दिल्ली सल्तनतमध्ये जो गुलाम वंश झाला, नंतर मुख्यतः खिलजी आले, त्यांनी देवगिरी जिंकली, नंतर यादव वंश नाहीसा झाला, नंतर तुघलक आले, त्यांनी फारुकी वंश स्थापित केला, मग फारुकी वंश स्थापित झाला, नंतर मग फारुकी राज्यकर्ते झाले, नंतर मुघल सल्तनत आली, मग मुघल सल्तनतचा जो अकबर आला त्याने राज्य केलं. मग मी तुम्हाला ओरिजिनमध्ये सांगितलं अकबरचा जो मुलगा होता दानियाल, त्या दानियावरनं याचं नाव होतं दानवदेश. मग नंतर मुघलांचा पाडाव झाला, मग मराठ्यांनी राज्य केलं, मग छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, बाजीराव पेशवा, मग बाजीराव पेशव्याच्या कारकिर्दीत इथं मराठा साम्राज्य पूर्णतः प्रस्थापित झालं. नंतर मग इथं ब्रिटिश साम्राज्य प्रस्थापित झालं, ब्रिटिश साम्राज्यानंतर इकडं भारत प्रस्थापित झालं. तर मुख्यतः जेव्हा मुघलवरनं मराठा साम्राज्य प्रस्थापित झालं, तर ह्या मराठा साम्राज्यात इथे दोन मुख्य हे झाले. तुळाजी भोईटे हे या सुब्याचे प्रतिनिधी होते, जे मराठ्यांनी नेमले होते, हे तुम्हाला माहीत पाहिजे. तर हा पूर्ण इतिहास होता मित्रांनो. मी पूर्ण आता 100% याची शाश्वती घेतो की आता तुम्ही कुठे अडकणार नाही. जर का खानदेशाचा इतिहास विचारला तर तुम्ही तोंडीपाठ हा पूर्ण इतिहास सांगू शकता. हां, तुम्हाला ते आकडे किती कोणत्या शताब्दी मी तुम्हाला तेही सांगितलं, पण हे पुस्तकं आहेच. बघा, तुम्हाला ज्ञान असं सांगितलं गेलं पाहिजे, इतिहास असं सांगितलं गेलं पाहिजे की तुम्हाला किती कळतंय. अशा प्रकारे नाही सांगितलं गेलं पाहिजे की मला किती माहिती आहे. तर तुम्हाला हे सर्व समजलेलं असेल, हा पूर्ण इतिहास पूर्ण समजलेला असेल याची मी शाश्वती घेतो. हा पूर्ण हे तुम्हाला मुघल मानचित्र दिसतं ज्याच्यामध्ये खानदेश आला आहे. हे तुम्हाला द ग्रेट मराठा एम्पायर, त्याच्यात पण खानदेश हे हे तुम्हाला पूर्ण दिसत असेल. ब्रिटिश इंडिया, त्याच्यानंतर हा भारताचा मॅप आहे, त्याच्यानंतर हा खानदेश प्रांत आहे आणि हा गुजर प्रतिहार राष्ट्रकुटाचा प्रांत आहे. तर हा पूर्ण इतिहास झाला मित्रांनो एकूण. तर आता आपण हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे, जवळपास आपलं 1 तासाच्या वर लेक्चर होत आहे हे. तर आपण ह्या व्हिडिओला इथेच थांबवू आणि याच्या पुढे मग आपण याला अतिशय अजून संक्षिप्त रूपात बघू. याची भौगोलिक परिस्थिती, नदी, धरणे वगैरे सर्व काही. फक्त तुम्ही शेवटपर्यंत नक्की थांबा मित्रांनो, कळकळीची विनंती. आणि जर का तुम्हाला हा इतिहास, याच्या नावाचा इतिहास, जर का हे सर्व आवडलेलं असेल, जर का तुम्हाला ह्या गोष्टी माहीत नसतील, हे सर्व आवडले असेल, तर नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. एवढं बोलून मी हा माहितीपट थांबवतो आणि पुन्हा तुम्हाला सर्वांना एकदा अजून कडकडीची विनंती करतो की याचा जेव्हा पार्ट सेकंड येईल, विभाग दुसरा येईल, तेव्हा तुम्ही तो विभाग नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला या प्रांताची पूर्ण माहिती कळेल. माहितीपट संपवतो आणि संपवण्याच्या आधी अजून तुम्हाला एक सांगतो की हे मी जे सांगितलं याचे सोर्स मुख्यतः किती आहे. एक फरिश्ता, अबुल फजर, आईने अकबरी आणि वेगवेगळे जे आहे पर्यटक, म्हणजे त्या काळाचे जे भ्रमण करत राहायचे, त्यांच्या संदर्भावरनं, महाराष्ट्र गॅजेटियरवरनं, त्याच्यानंतर वेगवेगळी खानदेशाच्या इतिहासाचे पुस्तकं, वेगवेगळे इतिहासकार ज्यांनी या खानदेशात त्यांनी संशोधन केलं, हे असे पूर्ण शिलालेख आणि वेगवेगळे किल्ले, गडकोट, हे पूर्ण असे 10-15 सोर्स एकत्रित करून पूर्ण मी तुम्हाला पूर्ण ऑथेंटिक माहिती देत आहे मित्रांनो. धन्यवाद.